गणेश उत्सवाच्या सांगता पर्वाला सुरुवात होत आहे। मानाचा श्री पहिला गणपती मंडई चौकातून आता लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होत आहे। ठरलेल्या वेळेप्रमाणे ही विसर्जन मिरवणूक सुरुवात झालेली आहे। गणपती बसण्यापूर्वीच विसर्जन कधी होणार याचा वाद होता, मात्र सगळा वाद सोडत कसबा मंडळाने एक चांगला निर्णय घेत 1 तास लवकर निघून 2 तास आधी मिरवणूक संपवण्याचा निर्णय घेतलाय। पुणेकरांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि या मिरवणुकीचा सर्वांनाच आनंद मिळणार आहे। ढगाळ वातावरण आहे, उत्साही कार्यकर्ते देखील आहेत। आज या सांगता पर्वाला, गणेश उत्सवाच्या सांगता पर्वाला सुरुवात होत आहे। ही अत्यंत पारंपरिक पद्धतीची मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न झाला। भक्तांची अलोट गर्दी, प्रेम, प्रबोधनाचे विषय लोकांनी समजून घेतले आणि अत्यंत चांगला असा उत्सव गेले 10 दिवसाचा पार पडलेला आहे। प्रशासनाचं उत्तम नियोजन, मेट्रोची व्यवस्था असेल, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असेल, पाण्याची, स्वच्छतेची व्यवस्था हे अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे। निश्चितच अनेक मंत्र्यांसमवेत लाखो गणेश भक्त असतील, पुणेकर असतील किंवा पुण्याबाहेरचे असतील, त्यांनी या गणपतीचे दर्शन घेतलेलं आहे। यावेळेस गणपतीला हात लावून म्हणजे चांदीच्या मूर्तीला लावून दर्शन घेतलेलं आहे। ही जी परंपरा आहे, ही परंपरा अशी आहे की 133 वर्षापूर्वी विसर्जनासाठी जी मूर्ती यायची ती पालखीत न्यायची। आम्ही 40 वर्षापूर्वी पालखी तयार केली, ती चालली आणि गणपती बाप्पा त्या पद्धतीने येतो। पुणेकरांची, महाराष्ट्राची श्रद्धा आहे की पालखीच्या गजाननाचं दर्शन, त्या पालखीला हात लावून घ्यायचं अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि त्या पद्धतीने अलोट गर्दी आता भक्तांची इथं आलेली आहे। हे होते कसब्याचे अध्यक्ष श्रीकांत शेटे। आज गणेश उत्सवाच्या पर्वाला या सांगता पर्वाला सुरुवात झालेली आहे। मानाचा श्री पहिला कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन विसर्जनाकडे मार्गस्थ झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ऋषिकेश सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।